4 तारखेला जे तिसरा हेगडे कुटुंब व खांडेकर जे मुकदम आहे आईवळे यांच्यावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये होलार समाजाचे असेल किंवा इतर समाजाचे असतील त्यांना मी सांगू इच्छितो की अजून देखील आपण बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला गेलेला नाही. देवावरती विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, मात्र जे खरे पुस्तक आपल्याला शिकवून जाणारे बाबासाहेबाचे आहेत, जेणेकरून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ह्या माध्यमातून मला जे आज अभाव इथं ह्या वलार समाजात दिसला, व्यसनाचं प्रमाण खूप प्रमाणात वाढले गेलेलं आहे आणि आपल्या आया बहिणी, आपल्या महिला सुखी राहायचं असेल तर आपण शिकलं पाहिजे. हे काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत हे जग कुठे चालले आणि काय आहे हे समजणार नाही. त्यामुळं मी तुकाराम महाराजांना बी आपले वंश आहेत त्यांचंसुद्धा आदर्श घेण्यासारखं आहे की त्यांच्यानी त्या महाराजांनी देखील तिथले जे काय व्यवस्था करायचे, जे पालकमंत्र्याला फोन करून तिथले जे व्यवस्था करायचं काम केलं ते खूप उल्लेखनीय करण्याचं, माझ्या शब्दातून उल्लेख होऊ शकत नाही एवढं यांचं कार्य आहे. मला आपल्या वलार समाजाला एवढं सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये तालुक्याच्या ठिकाणी आपल्या संघटनेत काय चाललं आहे, वलार समाजामध्ये काय चाललं आहे, लोक कुठं शिकून पुढे आहेत, काय आहेत, या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. माझं नाव परमेश्वर पांडुरंग गेजगे आहे. मी राहणार गिरडीचं आहे. मला ही घटना कळाल्यानंतर महाराज काल पत्रकार परिषद घेतली. मी लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा माझी व्यक्त केली. मंगळवेढ्यामध्ये मीटिंग झाली. मात्र हे कळत असताना ते सर्व कार्यक्रम मी पूर्ण टाळले गेले. मात्र मला असं लक्षात आलं की आपला हा समाज जे होनूरपासून हा समाज मंगळवेढा पूर्ण हुलजंती रट्टे अक्कलकोटची जरा साक्षरता आहे. मात्र कोलार समाजामध्ये रड्डे असेल, बोशे असतील, अजून इतर गावं असतील की जेणेकरून हा समाज जोपर्यंत शिकत नाही आणि संघटित होत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टी उठायचं, जायचं, गावामध्ये दारू प्यायचे, व्यसन करायचं आणि ह्याच्या पलीकडं आपलं सुख काय आहे आणि आपल्याला इतर जग काय हे समजत नाही. त्यामुळे मी हात जोडून आपल्याला विनंती करेन की शिक्षण घ्या आणि शिक्षण घेऊन ज्यावेळेस माणूस एखाद्या कलेक्टर ISI अधिकारी होत नाही तोपर्यंत आपली ओळख त्या गावाला न पूर्ण जिल्ह्याला कळणार आहे. धन्यवाद.